भीमाशंकर मंदिरामध्ये यंदाची महाशिवरात्री शिवभक्तांविना साजरी होणार आहे। भीमाशंकर मंदिर 3 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेला भव्य सभा मंडप, पायरी मार्ग आणि परिसरामध्ये बांधकाम सुरू आहे। मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य आणि यंत्रसामग्री सुद्धा ठेवण्यात आली आहे। भाविकांची मोठी गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला। दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीचा 5 दिवसीय उत्सव यंदाही पार पडणार असला तरी सुद्धा यावेळी भाविकांना मंदिर परिसरामध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये। मंदिराचे सर्व धार्मिक विधी आणि पूजा कार्यक्रम मात्र नियमितपणे पार पडतील। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अविनाश पवार आपल्या सोबत आहेत। अविनाश, एकीकडे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जो घेण्यात आलेला आहे त्याचा नेमका परिणाम कसा होईल? एकूणच जर आपण पाहिलं ऋतुजात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले ठिकाण आहे, त्याच्यामुळे केवळ राज्यातूनच नाही तर देशभरातून महाशिवरात्रीला इथे भीमाशंकरच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात। मात्र सध्या जे सभा मंडपाचं आणि मंदिराचं डागडुजीचं काम सुरू आहे, त्यामुळे तिथे आता भीमाशंकर जे मंदिर आहे ते ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी बंद राहणार आहे। म्हणजे 15 तारखेला 15 फेब्रुवारीला आता महाशिवरात्री आहे आणि त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, मोठी यात्रा भरत असते। अगदी कोकणातून सुद्धा घाटमाथ्यावर इथे येत असतात दर्शनासाठी। मात्र आता हे मंदिर बंद राहणार आहे कारण भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा निर्माण होतोय। हे कारण सांगून आता एक पत्र जे आहे ते जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी जाहीर केलेलं आहे। त्याच्यानुसार भीमाशंकर मंदिर हे बंद असणार आहे। त्याच्यामुळे इकडे जर कोणी येणार असेल तर त्यांचा अटकाव केला जाणार आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येणार आहे। मंदिर परिसरात कुणालाही शिरकाव करू दिला जाणार नाही। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।